नमस्कार, मी आहे वैष्णवी कथलकर। आपण बघत आहात सीटीव्ही न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। वेकोली सास्ती येथे चड्डा कंपनीने माती टाकल्यामुळे निर्माण झालेल्या तलावात 2 युवक पोहायला गेले असता त्यांचा चिखलात पाय फसून मृत्यू झाल्याची दुःखद गंभीर घटना उघडकीस आली। या घटनेनंतर गावातील नागरिक तिथे जमा झाले आणि त्यांनी त्या 2 युवकांना बाहेर काढले। त्यानंतर वेकोली प्रशासनाला जबाबदार धरत जोपर्यंत मोबदला मिळत नाही तोपर्यंत या मृतदेहांना अग्नी देणार नाही अशी भूमिका घेतली। चंद्रपूर जिल्ह्यात नवीन पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन रुजू होताच येथील अवैध धंद्यांना आळा बसला असून त्याचा फटका येथील रेती तस्करांना तसेच तंबाखू विक्रेत्यांना बसलाय। सध्या स्थितीत चंद्रपूर जिल्ह्यात पाणठेल्यावर सुगंधित तंबाखू विक्री होत नसल्याचेही दिसून येत आहे, परंतु त्यात काही अपवादही आहे जिथे प्रशासकीय अधिकाऱ्यांचा आशीर्वाद असल्यामुळे काही पाणठेले सुरू आहेत। चंद्रपूर जिल्ह्यात क्रिकेट जेव्हा सुरू असते तेव्हा क्रिकेटवर सट्टा लावणारे बुकी हे प्रचंड प्रमाणात व्यवसाय करत असताना दिसत असतात, परंतु नवीन पोलीस अधीक्षक रुजू झाल्यानंतर या धंद्याला आळा बसला असून येथील क्रिकेटचे बुकी हे गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आणि आलापल्ली येथे स्थानांतरित झाल्याचे दिसून येत आहे। येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत वंचितचा समावेश होतो किंवा नाही हे उत्सुकता सगळ्यांनाच होते, परंतु काल वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीचा प्रस्ताव धुडकावून लावत आपल्या कार्यकर्त्यांना संदेश दिला की त्यांनी महाविकास आघाडीच्या कुठल्याही कार्यक्रमात सहभाग घेऊ नये। त्यामुळे महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल आहे असे चित्र सध्या तरी नाही। विवाहबाह्य संबंधात एकतर पतीचे कोणासोबत किंवा पत्नीचे कोणासोबत तरी अफेअर सुरू असते, परंतु एकाच कुटुंबात पती आणि पत्नीचे वेगवेगळे विवाहबाह्य संबंध असल्याने आणि त्यातल्या त्यात 3 मुले असताना पतीने आपल्या प्रेयसी सोबत तर पत्नीने आपल्या प्रियकरासोबत पलायन केल्याने ही 3 मुलं उघड्यावर पडली आहे। आता त्यांचा सांभाळ शेजारी करीत आहे। प्रचंड चर्चेत असलेला समृद्धी महामार्ग आता एक वेगळाच विषय ठरत असल्याने या समृद्धी महामार्गावरून प्रवास करावयाचा किंवा नाही असा प्रश्न या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पडला आहे। अमरावती जवळ भोयेगाव येथे समृद्धी महामार्गावरच प्रचंड मोठा खड्डा पडल्याने या रस्त्याच्या बांधकामात काही गैरव्यवहार झाला नाही ना अशी शंका आता येऊ लागली आहे। जेव्हापासून केंद्रात भारतीय जनता पार्टीचे सरकार आल्यानंतर अनेकदा ईव्हीएम मशीनवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे आणि हा विषय घेऊन नागपूरच्या संविधान चौकात ईव्हीएम हटाव देश बचाव असे आंदोलन सुरू आहे। तसेच देशातील अनेक भागात ईव्हीएम हटाव असे नारे नागरिकांतर्फे लावले जात आहे। चिमूर तालुक्यातील सावरी येथे ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा सुरू असताना काही मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या नागरिकांनी धिंगाणा घातल्याचा प्रकार उघडकीस आला असून यामुळे गावाची बदनामी होत आहे असा नागरिकांकडून आरोप केला जात आहे। त्यातल्या त्यात सरपंच, सचिव किंवा ग्रामसेवक यांनी या दारुड्यांना विरोधही केला नाही, त्यामुळे ही योजना कोणाची असा प्रश्नही या प्रसंगी उपस्थित केला जात आहे। चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा महोत्सव सुरू असताना वन विभागाने बल्लारपूर वन परिक्षेत्रात वाघ बिबट्याचा वावर असल्यामुळे जंगलात प्रवेशास मनाई करण्याचा आदेश काढल्याने परिसरातील अनेक नागरिक अचंबित आहेत। वन्य प्राण्यांवर उपाययोजना करण्याचे सोडून नागरिकांनाच आदेश देण्याचे कार्य सध्या वन विभागाकडून केले जात आहे। तर या होत्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी सीटीव्ही न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।